नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एचएस मराठीमध्ये। तर आता 26 तारखेला पेपर आहे नागपूर सिटीचा, ठीक आहे। तर त्याची एक रिव्हिजन म्हणून हा जो कुसळगावचा पेपर झाला होता एसआरके गट क्रमांक 19चं, त्यामधले जे मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न होते त्याचे आपण ॲनालिसिस करून बघणार आहोत। त्या जे प्रश्न आले होते ते तर माहीतच आहे आपल्याला, त्यांचं उत्तरही माहीत आहे, पण त्यांना आपण एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अप्रोचने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो का, आपण फक्त हे बघणार आहोत, ठीक आहे। चला तर मी पहिल्या प्रश्नाकडे वळत आहे, ठीक आहे। चला तर पहिला प्रश्न जो आला होता तो हा होता, कोणता होता बघा, मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे, म्हणजे बेरीजचा, ठीक आहे। चला काय म्हणत आहे की बेरीज दिली आपल्याला 8 + 88 प्लस 888 प्लस 8888, ठीक आहे। याची बेरीज करायची आपल्याला, ठीक आहे। आता बघा मॅक्झिमम पोरं काय करतात की सगळ्यांची बेरीज करून करतात, पण आपल्याला पेपरात दोन्ही काम करायचे आहेत। एक तर बघा सिटीचा पेपर आहे नागपूर सिटीचा, आणि दरवर्षीचा पेपरचा रेकॉर्डच आहे की व्यवस्थित पेपर येते, ठीक आहे। त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही काम करायचे आहेत। कोणते काम करायचे आहेत? एक तर आपल्याला आपला वेळही वाचवत न्यायचा आणि पेपरही व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे। तर त्या गोष्टीचा विचार करून आपण ह्या गोष्टी सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा जसं इथं 8 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे, एकक स्थानी प्रत्येक ठिकाणी 8 आहे, म्हणजे 8 चौक किती येईल 32, 8 चौक किती येईल 32, 32 म्हणजे 2, एकक स्थानी किती आले 2 आले। चला ठीक आहे, 2 आले, तर याचा अर्थ इथे एकक स्थानी 2 आहे, इथे एकक स्थानी 2 आहे, म्हणजे हा तर उत्तर राहणार नाही माझा आणि हा उत्तर राहणार नाही। दोन प्रश्न म्हणजे जे दोन ऑप्शन होते ते असेच संपले, ठीक आहे। चला मग आता दोन पैकी कोणता असणार? आता बघा इथं आहे 8000 आणि इथं आहे किती आहे 8800, असंच पकडू आपण याला, आणि प्लस इथं 800 पकडू, म्हणजे 88 + 8, 88 + 8 किती येईल? 88 आणि 8 96, बरोबर आहे। म्हणजे जो पण आन्सर येईल तो 96 पेक्षा मोठा येईल, सिंपल सी गोष्ट आहे। तर हा 96 पेक्षा मोठा आहे का? नाही, तर हा उत्तर राहू शकत नाही। उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर ए। ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला बेरीज करून दाखवा, आपण तसंही करू शकतो, पण त्याच्यात टाइम वेस्ट होते। ज्या पोरांना वाटते की नाही बेरीजच केली पाहिजे, बघा तर बेरीज कशी होईल? 8 8 8 8 8888, 888, त्याच्यानंतर किती होईल 88 आणि त्याच्यानंतर 8, ठीक आहे। मग आपण काय करतो, 8 × 32 चे 2, हातचे आले 3, त्याच्यानंतर 8 × 3 = 24, 24 24 आणि 3 किती झाले 27 चे 7, हातचे आले 2, त्याच्यानंतर 10 आणि 8 18 चे 8, हातचाला 1, 8 आणि 1 9। तर असे उत्तर काढू शकतो, पण असं उत्तर काढून टाइमपास करण्यात काही मतलब नाही, ठीक आहे। तर अशा पद्धतीने गेलं तर आपण वेळ वाचून आन्सर काढू शकतो, ठीक आहे। चला दुसऱ्या क्वेश्चन कडे मी वळत आहे। बघा दुसरा प्रश्न काय म्हणत आहे की 10 रुपयांच्या नोटाचे एक बंडल आहे, ठीक आहे। त्यावर अनुक्रमे 87 256 पासून 87 280 पर्यंत क्रमांक लिहिले आहेत, ठीक आहे। नोटांवर नंबर लिहिलेलं असते, बरोबर। चला तर तसे नंबर लिहिले आहेत, ठीक आहे, सिरियल नंबर। तर एकूण रक्कम किती आहे ते आपल्याला काढायची आहे। तर बघा इथून जर आपण बघितलं तर इथपर्यंत सारखे आहेत 800, म्हणजे 872 इथपर्यंत सारखे आहेत। इथपासून हे वेगळे झालेत, इकडे किती आहेत 56, इकडे किती आहेत 80, ठीक आहे। तर मी एक काम करतो ना, पूर्ण वजाबाकी करण्यापेक्षा जे वेगळे आहेत त्यांची वजाबाकी करतो, म्हणजे 80 - 56, 80 - 56 यांची वजाबाकी जर करत आहे मी, तर उरत किती आहे तिथं बघा, इथं 4 उरतील, 10 तून 6 गेले, उरले 4। हातचा जो आहे आपण परत करतो, घेतलं होतं तो, म्हणजे हे झालेत 6, 8 6 गेलेत, उरलेत किती 2, ठीक आहे। पण आता 24 राहतील का? नाही, आपण वजाबाकी करतो, पण आपल्याला वजाबाकी करायची आहे का नाही, इथपासून इथपर्यंत नोटा किती आहेत ते मोजायचे आहेत, ठीक आहे। ते एक नोट आपण कमी मोजली, कारण की सुरुवातीची आपण मायनस केली, तर ती जी मायनस केली आहे ती ऍड करून टाका, म्हणजे आता नोटांची संख्या किती झाली 25, 25 म्हणजे किती होईल, एक नोट आहे 10 रुपयाची, तर 25 × 10, 25 × 10 म्हणजे किती झालेत 250, म्हणजे ती जी आहे त्याच्याकडे जे नोटांची बंडल, त्याच्यामध्ये एकूण रुपये किती आहेत, तर 250 रुपये आहेत, किती आहेत 250, ठीक आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करू आपण। हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या। काय म्हणत आहे 8/5, काय 8/5, ठीक आहे। त्याच्यानंतर 8/9, 8/9, 8/4 आणि त्याच्यानंतर 8/11,
अनुक्रमे 4 संख्या आपल्याला दिल्या आहेत, ते यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता महत्वाची गोष्ट की जर वरचा अंश हा खालच्या छेदापेक्षा जर लहान असेल तर अशी संख्या छोटी होऊन जाईल, तर हा आता आन्सर राहणार नाही मोठीमध्ये. इथे बघा अंश मोठा छोटा आहे आणि छेद मोठा आहे, बरोबर आहे, तर इथे आन्सर नाही राहणार. म्हणजे आपल्याला डिसाईड काय करायचं आहे, ह्या दोन संख्येपैकी कोणता मोठा आहे ते काढायचं आहे. आता इथं फरक बघा, इथं फरक कितीचा आहे, 3चा फरक आहे. इथं फरक कितीचा आहे, इथं फरक काय आहे, 4चा. इथं फरक किती आहे, 4चा फरक आहे. ठीक आहे, तर ट्विस्ट काय असते, जिथं फरक कमी आहे ती संख्या लहान, जिथं फरक जास्त आहे ती संख्या मोठी. म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, 8/2. इथूनही क्लिअर नाही होत आहे, मी काय म्हटलं, मोठी संख्या कोणती आहे, 8/2 नाही, सॉरी 8/4. ठीक आहे, 8/4 मोठी आहे. इथेही कन्फ्युजन आहे, तर आपण भाग तोडूनही बघू शकतो. इथं भाग तोडलं तर किती येईल, 2. भाग तोडलं तर किती येईल, 2 येईल. भाग तोडलं 2. आणि इथं जर भाग तोडलं तर इथं किती येईल, भाग तोडलं 8 2 16 म्हणजे 1.6 येईल. आता तुम्ही सांगा 2 मोठे आहेत की 1.6 मोठे आहेत, 2 मोठे आहेत. 2 मोठे आहेत, तर याचा अर्थ 8/4 ही संख्या मोठी. ठीक आहे, तर एवढं सगळं विचार करायचा नाही. मी काय म्हटलं की वरची संख्या मोठी पाहिजे खालच्या संख्येपेक्षा, त्यावेळेस ती मोठी होईल. इथं दोघांमध्ये ही छोटी आहे वरची संख्या, तर हे दोन्ही कॅन्सल झाले. ह्या दोघांमध्ये डिसाईड करायचं होतं, आपण गॅप काढला. इथं गॅप आहे 3चा, इथं गॅप आहे 4चा. जिथं गॅप जास्त ती संख्या मोठी. समजलं? चल नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण मूव्ह करू. ठीक आहे, आजकाल छोटे छोटे प्रश्न येतात पण खूप विचार करण्यासारखे प्रश्न येतात. ठीक आहे, आता बघा इथं जर बघितलं, हा काय 0.005 0.005 अपॉन मध्ये काही नसलं मध्ये 1 असते. अपॉन मध्ये जर काहीच नसलं ते 1 असते. ठीक आहे, तर 1 आहे याच्यामध्ये. आता पॉईंट नंतर 1 2 3 3 संख्या आहेत, तर पॉईंट लिहिलं मी इथं 1 2 3 3 संख्या दिल्या 3 संख्या. चला, तर पॉईंट हटून गेला म्हणजे उरलं किती, 5 अपॉन, इथेही पॉईंट हटवलं तर हा किती झाला, 1000 झाला. 1000 त्याच्यानंतर हे किती झाले, 5 1 5 आणि 5 दोन्ही किती झाले, 10. म्हणजे किती आलं, 1/200. किती झालं, 1/200. 1/200 आहे का, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, चल नेक्स्ट. हा आता हा प्रश्न बघा, काय आहे, 5005 आहे. काय आहे, 5005 आहे. मायनस मध्ये किती आहे, 5000 भागीला किती आहे, 10 आहे. भागीला किती आहे, 10 आहे. ठीक आहे, आता जर मी शून्याला शून्य खतमही केला, शून्याला शून्य खतम केला, तर इथं काय उरेल, 5005. इथं काय उरेल, 5005. आणि इथून मायनस काय करायचे, 500. इथून मायनस काय करायचं आपल्याला, 500. ठीक आहे, तर मी जर 5 म्हणून 0 मायनस करत आहे, 5 म्हणून जर 0 मायनस करत आहे, तर एकक स्थानी काय येईल, 5च येईल ना. एकक स्थानचा अंक काय येईल, 5 येईल. आता ही तुमच्याजवळ 4 ऑप्शन आहे. एकक स्थानी 5 कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर डी मध्ये. इथंच एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा माझं उत्तर असेल. इथे एकक स्थानी 5 नाही, हा एकक स्थानचा अंक नाही. नाहीतर विचार कराल तुम्ही, हा एकक स्थानचा अंक आहे, तो पॉईंट नंतरची पहिली संख्या आहे, तो एकक स्थानचा 5 नाही. ठीक आहे, एकक स्थानी 5 कुठे आहे, फक्त ऑप्शन नंबर डी मध्ये आहे, तर तो माझं उत्तर असेल. ठीक आहे, चल त्यानंतरचा प्रश्न काय आहे की 40 आणि 50चा लसावी काढा. चला ठीक आहे, 40 आणि 50चा जर लसावी काढायचा आहे, लसावी आहे की मसावी आहे, मसावी आहे. चला ठीक आहे, तर सिंपलची गोष्ट सांगतो, काय की अशी संख्या शोधा ज्या संख्येत ह्या दोन्ही संख्या आहेत. मी काय म्हटलं, सिंपलची गोष्ट आहे. काय करायचं आहे, असा फाळा शोधायचा आहे. आता फाडे तर येतात ना, ऍटलीस्ट 20 पर्यंत फाडे येत असतील ना भावा. ठीक आहे, 20 पर्यंत फाडे येतात, तर आपल्याला एक तर असा फाडा माहित असेल का ज्या फाड्यात ह्या दोन्ही संख्या येतात. कोणत्या, दोन्ही संख्या येतात. ठीक आहे, दोन्ही संख्या येतात, तर 40 ही आली पाहिजे, 50 ही आली पाहिजे. ठीक आहे, 40 ही आली पाहिजे आणि काय आलं पाहिजे, 50 पण आलं पाहिजे. तशी संख्या कोणती राहील, कोणती राहील, 10 आहे ना. 10च्या फाड्यात 40 पण येते, 10च्या फाड्यात 50 पण येते. नाहीच समजलं तर मग आपण जसं मसावी काढतो तसं काढायचं. कसं काढतो आपण, माहित आहे दोघांना कितीचा भाग तुटत आहे, 10चा. 10चा भाग तोडलं तर इथं 4 मध्ये भाग तुटेल, इथं 5 मध्ये भाग तुटेल, बरोबर आहे. यानंतर ह्या उरलेल्या दोन संख्या आहेत 4 आणि 5, यांना पुन्हा एका कॉमन संख्येने भाग तुटते का, नाही तुटत रे बाबा, इथं भाग तुटत नाही. मग इथं भाग तुटत नाही, पूर्ण भाग कुठपर्यंत तुटलं, इथपर्यंत भाग तुटलं पूर्ण. इथपर्यंत पूर्ण भाग तुटलं ना, म्हणजे इथपर्यंतच माझी काय राहील, मसावी राहील. तर माझी मसावी किती येईल, 10. बस संपलं. ठीक आहे, चल
नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, पहिल्या 20 समसंख्यांची काय करायचे सरासरी किती? पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी. तर पहिले जर समसंख्या विचारल्या आहेत, समसंख्या सरासरी विचारली आहे क्रमवार पहिल्या समसंख्यांची, तर काय करायचे, जेवढ्या समसंख्या आहेत म्हणजे n आहेत त्याच्यात एक ऍड करायचं. काय करायचं, एक ऍड करायचं. म्हणजे यांची सरासरी किती येईल, 20 + 1 किती येईल, 20 + 1 म्हणजे 21 होईल. 21 होईल, ऑप्शन नंबर बी. हा, पण विषम विचारलं असतं, जर विषम विचारलं असतं आपल्याला, काय विचारलं असतं, विषम, तर जेवढ्या संख्या दिल्या आहेत तेच त्यांची सरासरी विचारली असती. म्हणजे 20 विषम संख्या असतात आणि त्यांची सरासरी विचारली असती तर किती आलं असतं, ते 20च आलं असतं. ठीक आहे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथून समजून घ्यायचे आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर हा एक चांगला प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यासाठी मी कलर चेंज करतो. आता बघा इथं काय म्हटलंय, हे सर्व वरचे गुणाकार आहेत. कशात आहेत, गुणाकारात आहेत. आणि एखाद्या संख्येचा पॉवर म्हणजे ए चा पॉवर, एक कोणतीही संख्या असू शकते, त्याचा जर पॉवर 0 दिला तर त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत किती येते, नेहमी 1 येते. किती येते, 1 येते. हे तर आपल्याला माहित आहे. म्हणजे याची किंमत किती आहे, 1 आहे. याची किंमत किती आहे, 1 आहे. याची किंमत किती आहे, 1 आहे. इथपर्यंत समजलं. आणि 1 चा वर्ग म्हणजे किती येते, 1. ठीक आहे, म्हणजे 1 गुणिला 1 केलं म्हणजे किती येईल, 1च येईल. चला इथपर्यंत समजलं. त्याचा अंतर आता आपण बघितलं की कोणत्या संख्येचा पॉवर जर आपण 0 दिला तर त्याची व्हॅल्यू किती येते, 1. म्हणजे हा किती झाला, 1, हा 1, हा 1, हा 1. म्हणजे 1 इथं, 1 इथं, 1 इथं, 1 इथं, तर 1 2 3 आणि 4, हे किती झाले, अपॉन मध्ये 4. तर याची व्हॅल्यू किती येईल, 1/4. 1/4 म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर होईल. हे या प्रश्नाचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. हा, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला, 64 चा पॉवर 1/6 दिलाय. 64 चा पॉवर 1/6. ठीक आहे, 64 चा पॉवर 1/6. जर तुम्हाला एक गोष्ट माहित असेल काय, की अशी कोणती संख्या आहे ज्याचा पॉवर काय 6 आहे ते 64 आहे, किंवा एक गोष्ट अशी करू शकता. बघा मी ह्या प्रश्नाला मी तुम्हाला 2-3 प्रकारे समजू शकतो. आता हे 64 जे आहे, हे 64ला मी असं लिहू शकतो का, 2 चा पॉवर 6. जर तुम्हाला माहित असेल तर ही गोष्ट लवकर आठवेल. घातांकाचे नियम माहित असतील तर लवकर लक्षात येईल. तर ह्याला मी 2 चा पॉवर 6 लिहू शकतो, कारण की 2 चा पॉवर 6 64 होतात, माहित आहे. गुणिला किती आहे, 1/6 आहे. किती आहे, 1/6. तर 6 ला 6 खतम झाले म्हणजे 2 चा पॉवर 1 आणि 2 चा पॉवर 1 म्हणजे किती येईल, 2 येईल. तर आन्सर किती येईल, 2 येईल. आन्सर किती येईल, 2 येईल. ही झाली एक पद्धत. ही काय झाली, एक पद्धत. आता दुसरी पद्धत पण लावू शकतो का आपण, इथं लावू शकतो. बघा 64 चा पॉवर 1/6, 64 चा पॉवर 1/6 याला असं लिहू शकतो का, ह्या गोष्टीला 1/6 ला 1/2 गुणिला 1/3 लिहू शकतो का, लिहू शकतो ना. म्हणजे मी काय करत आहे, वर्गमुळात आणि त्याचे घनमुळात 64 लिहिलं. आता याचा क्यूब रूट, याचा घनमूळ किती येईल, याचा घनमूळ 64 च्या 4. आता हे आले वर्गमुळात आणि 4 चा वर्गमूळ, 4 चा वर्गमूळ किती येईल, 2. 4 चा वर्गमूळ किती येईल, 2. तर बघा याही पद्धतीने लिहू शकतो आपण आणि ह्याही पद्धतीने. आपला लॉजिक कोणता लागत आहे ते महत्वाचं आहे, बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. हा, हे काय करत आहोत, एक आपली प्रॅक्टिस, एक आपला शेवटचा सराव परीक्षेला जाता जाता, बस एवढंच करायचं आपल्याला. ठीक आहे, परीक्षेला जर तुम्ही चालले व्यवस्थित शांत मनाने जा, दही भात दही वगैरे खाऊन जा. उन्हाळा खूप तापत आहे. ठीक आहे, थोडंसं शरीर थंड ठेवा, मस्त पाणी प्या, मस्त शांत मनाने पेपर द्या बॉस. ठीक आहे, ह्यावेळेस तर तुमच्या ग्राउंडवर पेपर नाही आहेत, सगळे कसे आहेत, शाळेत दिले आहेत, कॉलेजमध्ये दिले आहेत, बरोबर. त्याच्यामुळे मस्त हवेत बसून मस्त निवांतपणे पेपर द्या. काही टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही. ठीक आहे, चला. हा, असे प्रश्न जे आपण ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो, हे याला कसं करतो आपण, कसं करतो सांगा, राईट टू लेफ्ट सॉल्व्ह करत होतो, उजवीकडून डावीकडे आपण सॉल्व्ह करत येतो, बरोबर आहे. म्हणजे जो सर्वात शेवटी आहे त्याला अगोदर सॉल्व्ह करतो. सर्वात शेवटी काय आहे, बताओ भाई क्या है, 16 आहे. 16 आहे तो याचा वर्गमूळ, याचा वर्गमूळ किती येईल, 4. 4 याला बाहेर काढलं आणि यांची केली वजाबाकी, यांची वजाबाकी केली, यांची वजाबाकी किती येईल आता, 36 येईल, बरोबर. म्हणजे 36 आलं म्हणजे असं लिहू शकतो याला मी, 41 प्लस 70 मायनस किती झालेत, 36.
लिहू शकतो ना, लिहू शकतो की नाही लिहू शकत? 40 म्हणून 4 गेले 36 राहिले. आता 36चं रूट किती येईल? 6 आणि समोर 70. ठीक आहे, आणि याच्या समोर प्लस मध्ये किती आहेत? 41. चला ठीक आहे. तर यांची वजाबाकी जर केली तर हा किती येत आहे? 64. आणि 64चा रूट किती येत आहे? किती येईल? 8. ठीक आहे, किती येईल? 8. म्हणजे याला असं लिहू शकतो आपण 41 प्लस 8. 41 प्लस 8 किती येईल? 49. आणि 49चा वर्गमूळ, बच्चे बच्चे को पता है, 49चा वर्गमूळ किती होते? 7. ठीक आहे, तर याचा उत्तर किती येईल? 7. ठीक आहे, अशा प्रश्न तुम्ही आरामात सोडवता, मला माहित आहे तुम्ही खूप हुशार आहात. याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एक शेवटचा सराव. ठीक आहे, बस एवढं काय करायचं, फक्त कॉम्पिटिशन लावायची माझ्यासोबत. ज्यावेळेस जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि माझ्यासोबत प्रश्न सोडवता तर फक्त मला हरवण्याचा प्रयत्न करायचा नाही. सर हम तो आपसे भी फास्ट कर सकते हैं क्वेश्चन, बस एवढं, बस मला त्यातच समाधान आहे. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. चला, काय म्हणत आहे की राजने एक जुनी जे कार आहे 60,000 रुपयांना घेतली. ठीक आहे, एक जुनी कार असं मारुती 800 त्या जमान्यातली 60,000 भेटली, त्याने घेऊन घेतली. आता काय केलं त्याने, एक वर्ष मस्त वापरली, इकडे तिकडे पुरा भारत भ्रमण करून आला, पुरा फिरलो त्याने, आणि नंतर त्याने ती कार 45,000 रुपयाला विकली. तर त्याला तोटा किती झाला? तर बघा, 60,000 बंदाने गाडी घेतली, कितीमध्ये? 60 मध्ये, आणि विकली कितीमध्ये? 45,000 म्हणजे लॉस झाला ना त्याचा, बंधूचा लॉस झाला कितीचा? 15,000चा. कितीचा? 15,000चा. 15,000चा नुकसान होत आहे. दिल पे पत्थर रख के उसने नुकसान सहन कर लिया, अशी गोष्ट झाली है ना. 15,000चा लॉस सहन केला भाऊनं. तर 100 वर किती? कारण की शेकडा काढायचा आपल्याला है ना. तर काय करतो आपण? 1 2 3 4. ते 4 करण्यापेक्षा 3च करतो. ठीक आहे, वर 1 2 3, 3 ला 3 शून्य खतम. त्याच्यानंतर 15 1 15, 15 4 60 होतात का? चुकलं तर मला सांगायचं माझं. आणि इकडे भाग तोडलं किती मध्ये? 25 मध्ये. 25 च्या 100 है ना. म्हणजे 25% बंधूचा भाऊरायाचा नुकसान झाला. किती? 25%. किती झालं? 25%. हा, मॅथ तेवढं काही खतरनाक नाही आलं, तर सोपं होतं. हा, थोडंसं रिजनिंग तेवढी नव्हती, ठीकठाक होती, पण थोडंसं ट्विस्ट होतं, ते बघू आपण. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते की 900 मीटर लांबीची जी रेल्वे आहे हे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला क्रॉस करत आहे, तर ते किती वेळात ओलांडत? ठीक आहे, किती वेळात ओलांडत? एका खांबाला जर एक ट्रेन चालली, ओलांडत आहे, झुक 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 अगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत गाडी, बरोबर आहे. पडती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया, कारण की आता उन्हाळा सुरू आहे, लहान बच्चांचं सुरू झालं रोना. ठीक आहे, आता आपल्याला जे टाइम काढायचा आहे, वेळ काढायचा आहे, वेळ काढायचा आहे. वेळ काय असते? अंतर अपॉन वेग असते. आता पोरांचं प्रॉब्लेम काय होतं तेही सांगतो मी तुम्हाला, आणि इथं आपण आपला टाइम कसं वाचवू शकतो तेही सांगतो मी तुम्हाला. आता मला सांगा, हा जर मीटर मध्ये आहे अंतर, अंतर कशात आहे? मीटर मध्ये. मला उत्तर दिलं आहे सेकंदामध्ये, प्रत्येक ठिकाणी सेकंदामध्ये आन्सर काढ. म्हणजे जर माझं अंतर मीटर मध्ये आहे आणि सेकंदात आन्सर दिला आहे, तर माझा जो स्पीड आहे, हा जो स्पीड आहे हा कशात पाहिजे? मीटर प्रति सेकंदामध्ये पाहिजे, तेव्हाच तर आन्सर सेकंदात येईल. मान्य करता ही गोष्ट? मान्य करता? टाइम कसा वाचवायचा ते सांगत आहे भावा. तुम्हाला तर कॅल्क्युलेशन करता येते, तुम्ही लई हुशार आहात, मला माहित आहे. ठीक आहे, फक्त मी गोष्ट सांगत आहे, इथून कसं कंची मारू शकता, टाइम कसं वाचवू शकता ते सांगत. आता बघा, हा 18चा मल्टिपल आहे किंवा 18च्या फाड्यात येणारी संख्या आहे. कोणती? 108. हा किलोमीटर प्रति तासात आहे. आता पोरं काय करतात ते सांगतो तुम्हाला. 900 करतील, भागीला 108 करतील, मग गुणीला काय करतील? 18/5 करतील. मॅक्झिमम लोक असेच करतात. पण मी काय म्हणतो भाऊ, माझी एक गोष्ट ऐका ना. ठीक आहे, थोडीशी ऐकून घ्या. मी काय म्हणतो का, जर मी या 108ला डायरेक्ट मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट केलं आणि ती व्हॅल्यू इथं जर पुट केली, तर डायरेक्ट माझ्या सेकंदात आन्सर येत आहे ना. कशाला मग ते 18/5 करायचं? आता हा 18च्या फाड्यात कोणत्या नंबरवर आहे? 18 सकम 108 होतात. किती? म्हणजे 6 नंबरवर 18 सकम 108. तर 5चा फाड्यात 6 वर काय येतात? 30. 6 पंचे 30, म्हणजेच 900. हा तर तुमच्या मीटर मध्ये दिलाय, आणि 6 पंचे किती झाले? 30. तर 108 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती येईल? 30 मीटर प्रति सेकंद. तर बघा, हा मीटरला मीटर खतम होईल आणि आन्सर कशात येईल? सेकंदामध्ये. तर भाऊ भाग तोडू शकता ना तुम्ही. 30 1 30,
30 3 90 आणि त्याच्यावर एक शून्य, म्हणजे किती येईल आन्सर 30 सेकंद. तर बघा तुम्ही असं तुमचा वेळ वाचू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतात, 12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात उडवतात, तर तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करते, म्हणजे 8 दिवसात खतम करायचे त्या कामाला तर किती व्यक्ती लागतील. ठीक आहे, तर तुम्ही जसं तुमच्या हातात पेपर येते ना, तुम्ही पेपरावरच त्याला उडवू शकता. पेपरावर कसं उडवू शकता बघा, 12 आपण काय करतो, जे व्यक्ती आहेत काम आहे त्यांचा गुणाकार करतो ना, तर 12 गुणिला 10 किती येईल, 120 होईल ना, 120. 12 गुणिला 10 120 सोपी आहे. ठीक आहे, आता त्याला 8 ने भाग देऊ आपण, तर कितीचा भाग तुटा, 15 8 120, आन्सर तुमच्याला 15. बस असंच तर करतो भावा, असंच करतो ना. काय करतो आपण, 12 गुणिला 10 बरोबर 8 गुणिला x. मांडणी जर करायची अशीच मांडणी कराल ना, का वेगळी मांडणी करणार तुम्ही, नाही ना, अशीच मांडणी. चला ठीक आहे, तर मग काय होईल, x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार 120 अपॉन मध्ये 8, तर 15 8 120, तर आन्सर किती येईल 15. तेवढं झकझक करण्यापेक्षा ऑन द पेपर भेटला तिथंच करा ना, तिथंच करा. असं इथं तुम्ही रफ करता असता, उडवा तिथल्या तिथं. इथून भाग तोडा किती मध्ये, इथं भाग तुटलं 2 मध्ये, इथं भाग तुटलं 3 मध्ये, त्याच्यानंतर इथं भाग तुटलं किती मध्ये 5 मध्ये, आणि 3 5 किती झाले 15. पेपर मध्येच तिथंच, स्क्रीनवर तर लिहायचं नाही आपल्याला, पेपरातच करायचं जे काही, तर तिथल्या तिथं असं करू शकता तुम्ही. हा, प्रॅक्टिस मध्ये करायचं, तर हे आपण व्यवस्थित करून दाखवतो. कारण की मी असं किचड माचड करीन तर तुम्ही म्हणाल मास्तर का लिहता येते, मलाच नाही समजत, असं होईल ना. पण ज्यावेळेस पेपर सॉल्व्ह करायचा त्यावेळेस आपण त्याला असं सॉल्व्ह करू शकतो, जर आपल्याला पद्धत माहित आहे की ही यांची मांडणी अशी होते. ठीक आहे, चला काय म्हणत आहे त्याच्यानंतर, की सतीश भाऊ आहे 15 वर्षापूर्वी 30चा होता. ठीक आहे, म्हणजे आज हा आहे, हा सतीश भाऊ, हा आजच्या 15 वर्षापूर्वी जर -15 केलं आपण इथून, तर यावेळेस हा 30 वर्षाचा होता. तर याला 60 वर्षाचा होण्यास आणखीन किती वर्ष लागतील, म्हणजे आजपासून त्याला आणखीन 60 वर्ष व्हायचं आहे, त्याला किती वेळ लागेल. ठीक आहे, किती वेळ लागेल, जर हा 15 वर्षा पहिले 30 वर्षाचा होता, तर आज बंधू कितीचा असेल, 45 वर्षाचा असेल, कारण की 15 वर्ष काय करावं लागेल, इथून प्लस करावं लागेल. ठीक आहे, आता हा 45 आहे, याला 60 बनवायचे, 60 वर्षाचं व्हायचं आहे, तर आणखीन किती ऍड करावं लागतील याच्यामध्ये, 15 वर्ष ऍड करावे लागतील, तेव्हा तो 60 वर्षाचा होईल. तेव्हा तो किती होईल, 60 वर्षाचा होईल भाऊ. ठीक आहे, चला हा एक चांगला प्रश्न आहे. हा, याच्यात भरपूर मुलं गोंधळतात आणि गोंधळण्याचं कारण नाही आहे. जसं तुम्हाला सिंपल पद्धतीने वाटते तसं त्याला सॉल्व्ह करा, टेन्शन घेऊ नका. टेन्शन देणे का भाई, लेणे का नाही. ठीक आहे, कसं, आता बघा इक्वेशन काय दिलंय, 1/4.378 बरोबर किती आहे, 0.2284. ठीक आहे, म्हणजे याची किंमत ही आहे, याची किंमत किती आहे, ही आहे ना, जे पी दिले असेल ते. ठीक आहे, आता त्याने आपल्याला विचारले की 1/0.1234438 याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू किती. तर मी तुम्हाला डायरेक्ट म्हणू शकतो की बघा, इकडे याने 1 2 3 4 संख्या वाढवल्या, हा, त्याचा आन्सर किती होता, 0.2284. ठीक आहे, हा होता. तर इकडे काय केलं यांनी, 4 संख्या वाढवल्या, किती वाढवल्या, 4 संख्या वाढवल्या. ठीक आहे, 4 आणि 1 5. ठीक आहे, 4 आणि 1 5 संख्या वाढवल्या. ठीक आहे, पॉईंट नंतरची 1 होती ना, 4 आणि 1 5. तर तुम्ही एक काम करा, इकडे नाहीच समजत असेल तर एक काम करा, असं मी सांगितलं आणखी डोक्याच्या वरून जाईल. तर मी काय करतो, एकदम बेसिकने सांगतो, म्हणजे शिकण्यात पण मजा आला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, मी काय म्हणतो, ह्या जर संख्येला मी अशीच बनवली तर त्याची व्हॅल्यू किती येईल, एवढी येईल. तर मी काय करतो बॉस, मी काय करतो, पहिले पॉईंट बॅलन्स करतो. तो बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे, म्हणजे वर
पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6 7 8 झालं. म्हणजे आता पॉईंट हटून जाईल. मान्य करता? पॉईंट हटला. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. पॉईंट हटला म्हणजेच हा किती झाला? 4 3 7 8. मान्य करता? चला, त्याच्यानंतर मला तर असं बनवायचं आहे ना, याला असं बनवायचं आहे, याला ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. मी काय केलं, एका संख्येनंतर पॉईंट दिला. इथं काय केलं, एका संख्येनंतर पॉईंट दिला. ठीक आहे. आता बॅलन्स करायचं आहे तर तुम्ही एक काम करून टाका. इथे एका संख्येनंतर किती झालेत बघा. काय झालं, आता एका संख्येनंतर जर मी पॉईंट देतो तर 1 2 3 संख्येनंतर इथं पॉईंट होत आहेत. बरोबर. इथं 4 नंतर जर पॉईंट दिलं तर इकडे 1 2 3 संख्येनंतर पॉईंट आले. मान्य करता ही गोष्ट? तर मी एक काम करतो ना बॉस, 1 2 3 3 संख्येनंतर इथं पॉईंट देतो. एकदम बेसिकली चाललो. पहिले काय केलं मी, आरामात समजून घ्या, वेळ गेली तरी चालेल, काही टेन्शन घ्यायचं नाही बॉस. कधी कधी होते मास्टर स्लो समजावत आहे, अबे मी फास्ट समजवलो पण तो समजलाच नाही, तर त्याला अर्थ राहील का? नाही ना. तर आरामात समजून घ्या, धीरू धीरू समजून घ्या, पण समजून घ्या, मजा आली पाहिजे, समजलं पाहिजे. मी काय म्हटलं, पहिले मी बॅलन्स केलं याला. ते इथं पॉईंट नंतर 8 संख्या आहेत तर वर चिपकवले 8 0 चिपकवले, म्हणजे पॉईंट खतम झाला. पॉईंट खतम झाला. त्याच्यानंतर मी 4 नंतर पॉईंट दिला. 4 नंतर पॉईंट दिला. काऊन 4 नंतर पॉईंट दिला? कारण की इथे 4 नंतर पॉईंट आहे. मान्य करता? आता जर 4 नंतर पॉईंट देत आहे म्हणजे 1 2 3 संख्येनंतर पॉईंट होत आहे, ते इथून 1 2 3 संख्येनंतर पॉईंट दिला. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो का, आता 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 आणि अपॉन मध्ये 4.378. ठीक आहे. आता मजा बघा. आता मला सांगा, एवढ्या संख्येची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे का? ह्या संख्येची, ही जी संख्या आहे ह्या संख्येची व्हॅल्यू आता तुम्हाला माहित नाही. हे दोघांना मी सारखं केलं ना, याची व्हॅल्यू किती आहे? किती आहे सांगा? 0.2284 आहे. याच्यावर किती शून्य चढतील? 1 2 3 4 5 गुणीला किती येईल? 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. तर आता बताओ भाई लोगो, काय होईल? 2284 गुणीला 1 2284. त्याच्यावर किती शून्य येतील? 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. किती संख्येनंतर पॉईंट येईल? 4 संख्येनंतर पॉईंट येईल. ठीक आहे. 1 2 3 4 4 संख्येनंतर पॉईंट आला. हा झाला तुमचे उत्तर. हा काय झाला? तुमचा उत्तर झाला. किती येईल? 22,840. 22,840. गोष्ट समजली? मी तुम्हाला डायरेक्ट पण सांगू शकत होतो. कसं सांगू शकत होतो बघा. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 3. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 8. दोघांमध्ये फरक किती आहे? 5. हेही सांगू शकत होतो. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं बघा. इथं पॉईंट नंतर संख्या किती आहेत? 3. इथं पॉईंट नंतर संख्या किती आहेत? 8 आहेत ना. यांच्यामधला डिफरन्स किती आहे? 5. तर मी असंही म्हणू शकत होतो की जो आन्सर आहे 0.2284, ट्रिक जर समजून घ्यायची आहे तर समजून घ्या. असं याला मल्टिप्लाय करा. किती? 1 वर 5 शून्य ठेवून 1 2 3 4 5, मग सेम आन्सर भेटेल. कारण की बघा याच्यावर पण 5 शून्य. बस एवढंच करायचं आहे, पण समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. ते गोष्ट मी तुम्हाला समजून दिली आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे बघा. 7 हॅशटॅग 5 प्लस हॅशटॅग 32 प्लस 43 हॅशटॅग बरोबर 1833. ठीक आहे. एवढं आपला उत्तर यायला पाहिजे असं तो म्हणत आहे. तर मला सांगा, हे किती आहेत? 7. हे किती आहेत? 7. 5 आणि 2 7 होतात. पण मला इथे 3 पाहिजेत. 3 पाहिजेत. किती पाहिजेत? 3. आता मला सांगा, ह्या दोघांची बेरीज तर 3 येत नाही, 7 येत आहे. म्हणजे ही जे 3 आहे हे 3 नसेल, 3 पेक्षा जास्त असेल. आणि हातचा एक सामोर इकडे वळवला असताना आपण,
म्हणजेच हातचा एक तिकडे गेला म्हणजे 1 आणि 3 म्हणजे किती असेल हे 13 असं. गोष्ट समजली? ओके. इथून आपण जर 7 मायनस करत आहोत बॉस तर बचेगा कितना भाई अब 6. ही जी हॅशटॅग आहे याची जी किंमत आहे ती किती आहे 6 आहे. किती आहे 6. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतात 3 नाणी एकत्र फेकली. 3 नाणी एकत्र फेकली त्यापैकी फक्त कोणत्याही 2 नाण्यांवर छापा म्हणजे हेड असल्याची संभावना किती. आता प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एक छापा आणि दुसरा काटा. 2 बाजू अशा किती नाण्या घेतल्या आपण 3. म्हणजे आपले टोटल संभावना किती आहेत 8. किंवा घटना किती होऊ शकतात 8. 8 घटना होऊ शकतात. चला ठीक आहे. आता कोणत्याही 2 नाण्यांवर काय असलं पाहिजे हेड असलं पाहिजे. आता जर जसे 3 नाणे आहेत ठीक आहे तर काय होईल 2 वर हेड येईल 1 वर टेल येईल. किंवा 1 वर हेड आलं दुसऱ्यावर टेल येईल नंतर हेड येईल. किंवा काय होऊ शकते पहिल्यावर टेल आलं दुसऱ्यावर हेड येईल तिसऱ्यावर पण हेड येईल. हे 3च घटना घडू शकतात. ती याच्यापैकी याच्या व्यतिरिक्त चौथी घटना होऊ शकते का ज्यामध्ये 2 हेड येतील. नाही हे 3च घटना घडू शकतात. किती घडू शकतात ह्या 3च घटना. कितीपैकी 8 पैकी. तर 3 घटना 8 पैकी तर प्रोबॅबिलिटी किती येईल 3/8. किती येईल 3/8. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. चला चला हा आजकाल खूप चर्चेचा प्रश्न बनला आहे आणि काय चर्चा करायची आहे मला तेच समजत नाहीये. एवढं काय आहे ह्या प्रश्नामध्ये की पोरं खूप हे झालेत कासा 20 झालेत ह्या प्रश्नासाठी आणि असं हायपर झाल्यासारखी. काय म्हटलंय रेखांकित आहेत त्याचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे रेखांकित आहेत. ठीक आहे. आता याला थोडंसं कलरफुल करू आपण. ठीक आहे. रेखांकित आहेत कोणते आहेत हे आहेत ना हे आले 1 2 3 आणि 4 यांचा क्षेत्रफळ काढायचं. आता मला एकाचेही क्षेत्रफळ भेटलं तर चौघाचा काढू शकतो का मी काढू शकतो. ठीक आहे. आता मला सांगा इथपासून इथपर्यंत हा टोटल 32 आहे. इथून इथपर्यंत हा 4 आहे. म्हणजे जर मी 32 मधून 4 मायनस करत आहे तर उरतात किती 28 उरेल 28 आणि 28 उरेल तर याचा अर्धा भाग हा असेल भागीला 2 केलं तर किती येईल 14. तर इथपासून इथपर्यंत हा 14 असेल आणि इथपर्यंत हाही 14 असेल. गोष्ट मान्य करता. ओके. तर इथपासून इथपर्यंत बघा इथपासून इथपर्यंत आपल्याला हा किती दिलाय 23 दिलाय. इथपासून इथपर्यंत हा किती आहे 14 आहे. ठीक आहे मान्य केलं. म्हणजेच काय होईल आता बघा अब देखो खेल भाई. ठीक आहे किती आहे 23 लांबी गुणीला रुंदी करतो म्हणजे 23 गुणीला 14. हे झालं एका आयताचे क्षेत्रफळ. असे आयत किती आहेत 4 आहेत म्हणून गुणीला काय करतो मी 4 करतो. किसी को कोई शक नाही. ठीक आहे. तर बघा हे किती झाले एकक स्थानी 3 आहे तर 3 चौक 12 आणि 12 चौक 48 म्हणजे एकक स्थानी काय येईल 8 येईल. एकक स्थानी काय येईल 8. आता तुमच्या समोर 4 ऑप्शन आहेत आणि ते मोठे मोठे आहेत दिसत आहे डोळ्यांनी असे ठळक. मला सांगा एकक स्थानी 8 कुठे आहे राव एकाच ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे. तर हाच उत्तर असेल ना. मग पूर्ण कॅल्क्युलेशन करायची काही गरज आहे का नाही. पण ज्यांचा डाऊट आहे ते करून बघतील आणि करून बघा तुम्हाला 1288 भेटणार आहे. इसके व्यतिरिक्त दूसरा कोई नहीं मिलेगा भाई. ये मेरी जुबा है ये मेरी जुबान है. ठीक आहे. बोला ते काय म्हणतात बोलो जुबा केशरी वाला काम तो नाही चालत आपल्याकडे. हा चला नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न चांगला आहे. ठीक आहे. प्रश्न चांगला आहे म्हणजे प्रश्न आहे ठीक फक्त थोडंसं विचार करायला त्यांनी सांगितलंय. काय म्हटलंय की सोबतच्या आकृतीत ABCD हे सगळे चौरस आहेत. काय आहेत चौरस आहेत. ठीक आहे चौरस आहेत चांगली गोष्ट आहे. चौरस एवढी हिंट दिली ना हे खूप मोठी आहे की हे चौरस आहेत. चला ठीक आहे. तर बी ची परिमिती काढा म्हणते. आता मला सांगा चौरसाच्या चारही बाजू सारख्या राहतात. जर हिंट आपल्याला दिली की हा चौरस आहे तिथून पटकन क्लिक व्हायला पाहिजे की भाऊ याच्या चारही बाजू सारख्या असतील तेव्हाच हा चौरस आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा चौरस होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे हा जर 14 असेल ही बाजू तर इथपासून ही बाजू पण 14 असेल. मान्य करता ही गोष्ट मान्य करता. चल ठीक आहे. ही बाजू 6 आहे तर ही बाजू 6 असेल. मान्य करता केलं मान्य तुम्ही केलं माहिती आहे मला हुशार. ठीक आहे. आणि याला पॅरलल ही आहे तर ही 6 आहे तर ही 6 आहे. तर झाले किती आता बघा हे टोटल 38 आहे. ठीक आहे.
हे 12 आणि 14, 12 आणि 14 हे टोटल किती झाले 26, बरोबर. तर ह्या 38 मधून जर मी 26 मायनस करत आहे तर उरत किती आहेत बॉस 12. बघा आकृतीवरच प्रश्न सॉल्व्ह करत आहे मी, बाहेर ते तुम्हाला दाखवलं पण नाही. ठीक आहे, 12 झालं म्हणजे इथपासून इथपर्यंत हा 12 आहे, हा इथपासून इथपर्यंत किती आहे 12 आहे. आता हा जर 12 असेल तर याच्या प्रत्येक बाजू 12 असतील कारण की हा चौरस आहे. आणि याची परिमिती काय असते इन शॉर्ट, एका सोपी भाषेमध्ये परिमिती काय असते, दिलेल्या चारही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे एक बाजू 12 आहे, अशा किती बाजू आहेत 4, तर 12 किती होईल 48, त्याची परिमिती किती होईल 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, चला त्यानंतर काय म्हणताय की वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. काय लिहायचं आपल्याला, एकूण पुरुषांपैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत. आता बघा हा जो पूर्ण संचच आहे ना, हा वाला हा 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 तुम्हाला दिसत आहे, हा पूर्ण पुरुषांचा आहे. हा पूर्ण काय आहे पुरुषांचा संच आहे, इथं दिलाय. आणि याचा आतमध्ये काही जे पुरुष आहेत ते विवाहित, पण ते पुरुष तर आहेत ना बॉस, ते पुरुष आहेत की नाही, आहेत. ठीक आहे, चला. आणि हे आहेत धूम्रपान करणारे. आता जर धूम्रपान करणारे आणि पुरुषांचा जर विचार केला तर हा बघा इथपासून इथपर्यंत ह्या दोन गोष्टी येतात ह्या दोन लोक. तर हे जर विवाहित जरी असले पण पुरुष तर आहेत ना, का महापुरुष आहेत, हा पुरुषही नाही हो, महापुरुष हो, महापुरुष. ठीक आहे, तर महापुरुष आहेत. तर हे विवाहित व्यक्ती 3 आणि ज्यांचा विवाह नाही झाला पण पुरुष आहेत असे 2, ते एकूण किती होतील 3 + 2 म्हणजे एकूण किती होतील असे 5 व्यक्ती आहेत जे पुरुष आहेत आणि धूम्रपान करतात. जे पुरुष आहेत आणि धूम्रपान करतात असे किती आहेत 5. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, हा चला नेक्स्ट क्वेश्चन. चला काय म्हणत आहे की 5, काय म्हणत आहे 5 म्हणत आहे का. ठीक आहे, आता 1चा स्क्वेअर 0.1चा स्क्वेअर आहे तर किती येईल 0.01 येईल का, गुणिला किती आहे 0.5. आता पॉईंट नंतर किती संख्या झाल्या 1 2 3, 3 झाल्या. पॉईंट बॅलन्स करून टाका, वर पॉईंट लिहिलं 1 2 3 0 दिले म्हणजे वर किती झालेत 5000 झालेत का 5000. अपॉन मध्ये किती झालेत 5, 5 गुणिला 1 किती झालेत 5. पॉईंट तर बॅलन्स पहिलेच केला आपण. ठीक आहे, तर 5 ला 5 खतम झालेत म्हणजे उरलं किती 1000, उरलं किती 1000. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, हां तुम्हाला कधी कधी थोडंसं ब्लरिश कधी फोकस होताना दिसत असेल त्याच्याबद्दल मी थोडीशी माफी मागतो हात जोडून, कारण की माझा जो कॅमेरा आहे तो खराब झाला आहे, रिपेरिंगला गेला आहे, तर हा सगळं मोबाईलवरून कामधाम सुरू आहे माझं. ठीक आहे, काय म्हणताय 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच, काय म्हणताय महत्वाचा शब्द हा एकदाच येणाऱ्या संख्या किती आहेत, फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती आहेत. ठीक आहे, ओके, एकदाच येणार. तर 200 पासून जर विचार केला तर पहिली कोणती येईल बॉस 204, एकदाच पाहिजे. त्याच्यानंतर कोणती येईल, कोणती येईल 214 एकदाच येत आहे. त्याच्यानंतर 224 एकदाच येत आहे. त्याच्यानंतर 234. ठीक आहे, त्याच्यानंतर 240 एकदाच येत आहे 2 4. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं विचार केला तर 241 242 243, त्याच्यानंतर 244 44 येईल का नाही 245. आपल्याला हा 4 अंक एकदाच पाहिजे म्हणून 44 येईल का नाही. ठीक आहे, 45 येईल. त्याच्यानंतर काय येईल 246, त्याच्यानंतर 247, त्याच्यानंतर 248, त्याच्यानंतर 249. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे गेलं तर किती येईल 254 264, त्याच्यानंतर किती सांगा 274, नंतर 284 आणि 294. मोजा किती झालेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 किती झालेत 18. म्हणजेच 200 ते 300 पर्यंत किती आहेत 18 आहेत. तर सेम 300 ते 400 पर्यंत सारखीच गोष्ट असेल, किती असतील 18. तर 18 + 18 किती होतील 36, किती होतील 36. तर अशी किती संख्या आहे
36 संख्या आहेत. किती आहेत? 36. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. दोन भाऊ आहेत, काय आहेत? दोन भाऊ आहेत, त्यांच्या वयाची बेरीज 36 आहे. एक एक्स आहे, एकाचे वय दुसऱ्याचे वय वाय पकडलं, ह्या दोघांच्या वयाची बेरीज झाली 36. चला, आणि त्यांचा मधील अंतर 10 वर्ष आहे, म्हणजे एक्स मायनस वाय हे किती आहे? 10 आहेत. किती आहेत? 10 आहेत. तर आपल्याला त्यांचे वय किती आहे ते काढायचे आहे. तर दोनपैकी एक जरी काढलं तर दुसऱ्याचं तर असंच निघून जाईल. तुम्ही काय करतो, हा खतम झाला, हे किती झाले? 2x झालेत. 2x झालेत, दोघांची बेरीज, इकडे दोघांची बेरीज किती झाली? 46 झाली. 46 झाली, तर 2 मध्ये भाग तोडला किती येईल? 23 येईल. म्हणजे जो मोठा बंधू आहे त्याचे वय किती येत आहे? 23. किती येत आहे? 23. 23 कुठे येत आहे? एकाच ऑप्शन आहे 23. हाच याचा उत्तर होईल. काय होईल? हाच याचा उत्तर होईल. हा, जर तुम्हाला म्हणायचं आहे सर नाही आम्हाला दुसऱ्या भावाचं पण वय काढून दाखवा, तर ही जी व्हॅल्यू आहे कोणत्याही एक ऑप्शन मध्ये ठेवा. तर मी ही पहिल्या ऑप्शन मध्ये ठेवलं, म्हणजे 23 प्लस वाय बरोबर 36. तर हा इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजेच वाय बरोबर 36 मायनस किती झालं? 23. तर किती येईल? 13 येईल. 13. तर बघा, छोटूचा पण वय निघलं 13, मोठूचा वय किती आहे? 23. ठीक आहे. पण एकच जरी निघत आहे तरी आपण तो एकाच ठिकाणी असेल जर ऑप्शन, तर आपण बाकीचा विचार करायचा नाही, त्याला स्टिक करून टाकायचं. त्यानंतर हा प्रश्न. ठीक आहे, इथं थोडंसं करेक्शन पाहिजे, ते मी करेक्शन करून देतो तुम्हाला. अरे सॉरी. ठीक आहे, कारण की हा प्रश्न असा बनत नाही. ठीक आहे, ते ह्या गोष्टी इथं नाही पाहिजेत, ह्या गोष्टी इथं काय पाहिजेत? नाही पाहिजेत. ये इधर नहीं मांगता है, ये इधर क्या है? नहीं मांगता है. ते प्रूव्ह पण करून देऊ शकतो मी तुम्हाला, जर तुम्हाला आवडत असेल तर. ठीक आहे, नाही तर शॉर्टकट ट्रिक आहेत आपल्याकडे, मी तुम्हाला भरपूरदा सांगितलंय. कधी कधी बेसिक माहितीही असणं गरजेचं आहे, कारण की ट्रिकनी भरपूरदा होत नाही, कुठं ना कुठं फसतो आपण, किंवा अर्धी माहिती थोडीशी डुबवून देते. ठीक आहे, तर काय काही नाही, खूप टेन्शन नाही घ्यायचं. इथं जे आपण याला एक्स पकडलं, याला वाय पकडलं. ठीक आहे, याला काय पकडलं? एक्स पकडलं, किंवा याला ए पकडलं. ठीक आहे, एक्स पेक्षा याला ए पकडलं, मी याला बी पकडलं, याचा प्रोडक्ट म्हणजे याचं उत्तर पी पकडलं. ठीक आहे, तर ट्रिक काय आहे? फक्त पीचा स्क्वेअर मायनस 2 हे ट्रिक आहे. फक्त काय? पीचा स्क्वेअर मायनस 2, बस एवढं एवढं. आता पी किती आहे? 2. 2चा वर्ग मायनस 2, म्हणजेच किती होईल? 2चा वर्ग 4. 4 मधून 2 गेले, उरलीत किती? 2. उरलीत किती? 2. तर आन्सर किती येईल? 2. ठीक आहे. आता तुम्ही मला नाही सर प्रूव्ह करून दाखवा, तो ठीक आहे ना भाई, हम थोडी ना पीछे हट रहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता प्रूव्ह करून दाखवा, तर प्रूव्ह करून दाखवतो. बघा, मला व्हॅल्यू कशाची पाहिजे? माझ्याकडे आहे काय? एक्स प्लस 1/x बरोबर 2. मला उत्तर कशाचं पाहिजे? एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचं. याचं उत्तर पाहिजे, हाच पाहिजे मला. मी काय करतो, मी याचा पूर्ण वर्ग केला, याचा जर वर्ग केलं तर इकडे वर्ग करावा लागेल मान्य करता? ओके. जर मी याचा वर्ग करत आहे तर काय होईल? बघा काय होईल? हा ए आहे, हा बी आहे. ए प्लस बीचा होल स्क्वेअर काय असते? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी असते. चला ठीक आहे, म्हणजे याचा वर्ग एक्स स्क्वेअर प्लस किती होईल? 1/x स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, म्हणजे एक्स इंटू 1/x होईल. बरोबर किती होईल? याचाही वर्ग केलं किती झाले? 4. ठीक आहे, हे तर ट्रिक सांगितली मी तुम्हाला, हेच वापरायची आहे पेपरामध्ये. ठीक आहे, आणि एक्सला एक्स खतम झाला, मला याची व्हॅल्यू पाहिजे, तर ही गोष्ट इकडे मायनस मध्ये चालली जाईल. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर हा इकडे गेला तर काय होईल? 4 मायनस 2. तर आन्सर किती येईल? 2. आन्सर किती येईल? 2. तर हे तो प्रूव्ह करून दाखवलो मी तुम्हाला. एवढं प्रूव्ह करून कोणाला दाखवायचं नाहीये आपल्याला, पण ठीक आहे, एक माहिती असावी म्हणून. ठीक आहे, एक गोष्ट हे माहित करून घ्या. आता ठीक आहे, इथेही प्लस आहे तिथेही प्लस आहे, हा फक्त फॉर्म्युला म्हटलं, पण ऍक्च्युअली जो फॉर्म्युला आहे हा असा आहे बॉस, पी स्क्वेअर प्लस मायनस 2. आता म्हणाल तुम्ही सर काय सांगत आहे, एका ठिकाणी तुम्ही मायनस सांगता, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही म्हणता प्लस मायनस लावा. ये तो दिमाग के बाहर जा रही हुई.
नहीं, दिमाग लगाओ, दिमाग तर लावा लागेल. ठीक आहे, आणा दिमाग जागे. मी काय म्हटलं, मी इथेही प्लस आहे, इथेही प्लस आहे, तर तुम्हाला टेन्शन नाही म्हटलं, त्यावेळेस फक्त मायनस लावायचं. जर दोन्ही ठिकाणी जर प्लस आहे तर इथं मायनस येईल. मी काय म्हटलं, दोन्ही ठिकाणी जर प्लस आहे तर इथं मायनस येईल. रादर दॅन त्याच्या व्यतिरिक्त इथं जर चिन्ह बदलत आहेत, म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी मायनस येत आहे, किंवा इथं प्लस आहे इथं मायनस आहे, किंवा इथं मायनस आहे इथं प्लस आहे, अशा वेळेस इथं काय लागते, प्लस लागते. अशा वेळेस इथं काय लागते, प्लस. तर हे ट्विस्ट लक्षात ठेवायचं की दोन्ही साईडला प्लस तर मायनस, आणि जर याच्या व्यतिरिक्त काही असेल तर काय होईल, इथं प्लस लागेल. ठीक आहे, तर प्रश्न असे येऊ शकतात बॉस, त्याच्यामुळे मी तुम्हाला बी अलर्ट. ठीक आहे, चला. हा, आता याला कसं सॉल्व्ह केलं असेल तुम्ही. आता बघा, 8,000 आहेत. 8,000 मायनस 888 मायनस 88 मायनस 8 आहेत, है ना. तर इथपासून तर इथपर्यंत हे तर पूर्ण मायनस मध्येच आहेत ना बॉस, आहेत ना मायनस मध्ये, आणि मायनस मध्ये आहेत त्यांची बेरीज नाही करू शकत का मी, करू शकतो. तर 8 8 8 8 3 किती होतील, 24, म्हणजे एकक स्थानी किती आहे, 4, आणि इथं किती आहे, 0 0 मायनस 4. बस एवढा विचार करा, इतका साधा सोचणं आहे भाई. आता 0तून 4 तर जात नाही, मला याला 10 बनवावं लागणार ना. 10तून 4 गेले, उरलेत किती, 6. म्हणजे एकक स्थानी मला 6 पाहिजेत. एकक स्थानी किती पाहिजेत, 6 पाहिजेत. एकक स्थानी 6 कुठे आहेत, ऑप्शन नंबर डी मध्ये, फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर डी मध्ये एकक स्थानी काय, 6 आहे. मग एवढं सगळं वजाबाकी करण्याची काही गरज आहे का, कोण नाहीये. ठीक आहे, चला. याच्यानंतर आपण थोडासा बुद्धीला आपला जोर देऊ आणि बुद्धिमत्तेकडे वळू. ठीक आहे, चला. बुद्धिमत्ता इथून सुरू करत आहे. हा, इथं एवढं सगळं दिलं आहे आणि आपल्याला काय विचारलंय तो पहिले लिहून घ्यायचं. आपल्याला विचारलंय ए हॅशटॅग बी डॉलर सी स्टार डी. ठीक आहे, एवढं विचारलं आपल्याला. ठीक आहे, मान्य केलं. आता बघा, ह्या हॅशटॅगचा अर्थ काय होते, आता लिहा. बघा, हॅशटॅगचा अर्थ होते की पी ही क्यूची आई आहे, म्हणजे ए ही बी ची आई आहे. ए आई आहे कोणाची, बी ची. ठीक आहे. हा, वुमन असतं की आपण मायनस देतो, मेल असतं की आपण प्लस देतो. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर डॉलर. डॉलर म्हणजे काय, पी हा क्यूचा भाऊ आहे, म्हणजे बी हा भाऊ आहे कोणाच्या, सीच्या. चला, ठीक आहे. त्यानंतर स्टारचा अर्थ काय होते, स्टारचा अर्थ होते पी ही क्यूची मुलगी आहे, म्हणजे सी ही मुलगी आहे कोणाची, डी ची. याचा अर्थ असाच झाला. आता हे तर दोघं भाऊ बहीण झाले. आता ही याची आई आहे आणि याची मुलगी ही आहे, तर हे तर वडील असतील, म्हणजे हे दोघं नवरा बायको आहेत. तर यामध्ये काय म्हटलं, वडील कोण आहेत, यामध्ये वडील कोण आहेत सांगा, डी. ठीक आहे, तर डी म्हणजे ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं उत्तर. ए ह्या प्रश्नाचं काय होईल, उत्तर होईल. ठीक आहे, चला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे की ह्या वेळी आकृतीला कोणती आकृती म्हणजे ऑप्शन बरोबर ठरेल खायला पाहिजे. तर पहिला ऑप्शन आहे आशिया, भारत, महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्र भारतात आहे, भारत आशिया खंडात आहे, म्हणजे जमू शकते. इथं महाराष्ट्र आपण लिहिलं, हा महाराष्ट्र पूर्णच्या पूर्ण भारतात आहे आणि पूर्णच्या पूर्ण भारत हा आशिया खंडात आहे, जमू शकते. दुसरी त्याच्यानंतर महाराष्ट्र पूर्ण भारतात आहे, बरोबर आहे, पण पूर्ण भारत अंटार्क्टिकामध्ये आहे का, नाही, इथं गलत झाला. पुन्हा समोर गेलं तर बघा, महाराष्ट्र भारतात आहे पण भारत युरोपमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर यापैकी नाही, म्हणजे आन्सर कोणता येईल, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, चला. काय म्हणत आहे की जर तेल म्हणजे बटर, ठीक आहे, आणि बटर म्हणजे दूध, आणि दूध म्हणजे पाणी, पाणी म्हणजे चहा, चहा म्हणजे पेट्रोल, आणि पेट्रोल म्हणजे कॉफी, तर इंधन म्हणून कशाचा वापर कराल. आता तर वाट लागली होती बाबा काही दिवसा अगोदर, बरोबर आहे. आता थोडंसं बॅलन्स करून ठेवलं आहे, ठीक आहे. नाहीतर जे युद्ध सुरू आहे, ठीक आहे, इराकचं आणि इस्रायल, हां बरोबर आहे, अमेरिकेवालं इस्रायलवालं पूर्ण घोळ करून ठेवलं आहे. काही दिवसा अगोदर ह्या रांगा होत्या पेट्रोल पंपावर, रात्रीच्या 12 वाजता गेलं तरी पेट्रोल भेटत नव्हतं. हा, काही लोक तर बापा पुऱ्या टंक्या न होत्या पाण्याच्या. ते पेट्रोल भरासाठी एवढा पेट्रोल कुठं नेत होते देव जाणे. ते काय आपला वेगळा पेट्रोल पंप उभे करणार होते की काय माहित.
ठीक आहे, एवढी खराब परिस्थिती, कारण की युद्ध असा खतरनाक सुरू आहे की आणि हार्मुझ जलसंधी पूर्ण ब्लॉक करून ठेवली आहे, बरोबर. तिथून जगातला 20% तेल तिथून जाते, बरोबर. जगातला 20% तेल हार्मुझ जलसंधी म्हणून पास होते, विचार करा. आणि तो ब्लॉकेज करून ठेवला तर काय वाट लागली असं सगळ्या देशांची, विचार करा. ठीक आहे, आपण तर स्टॉक करून ठेवलाय. ज्यावेळेस करोना आला होता त्यावेळेस आपण मोठे मोठे आपले जे डेपो आहेत अशा काळासाठी आपण जपून ठेवले आणि नवीन तयारी केली आहे. पण पाकिस्तान सारख्या दरिद्र देशाचं काय देण्याचं काहीच नाही करून ठेवलंय. त्याची किती वाट लागली अशा, हे प्राइस वाढलेत. ठीक आहे, आपल्या इकडे मेंटेन करून ठेवलंय. ठीक आहे, हे चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला काय म्हटलंय, इंधन म्हणून कशाचा वापर करा. इंधन काय असते, पेट्रोल. आणि पेट्रोलला आपण काय म्हटलं, कॉफी. तर आपण वापर कशाचा करू आता, कॉफीचा. ठीक आहे, चाय पियो और मस्त हो जाओ ताजा तवाना. काय म्हणते, मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. बापू गेला उत्तरेला 2 किलोमीटर, जाऊ द्या 2 किलोमीटर. नंतर तो उजवीकडे वळला, म्हणजे इकडे पूर्व दिशेकडे वळला असं, आणि 4 किलोमीटर गेला. किती गेला, 4 किलोमीटर. ठीक आहे, पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे खालच्या दिशेने वळला. किती, 2 किलोमीटर, म्हणजे इथं 2 किलोमीटर वर गेला आणि 2 किलोमीटर खाली गेला. ठीक आहे, आणि पुन्हा इथून उजवीकडे गेला. आता हा दक्षिण दिशेकडे येत आहे, म्हणजे इथं डायरेक्शन चेंज. आपली उजवा, त्याच्या डावा, त्याच्या डावा, आपला उजवा. तर तो उजवीकडे गेला म्हणते, म्हणजे आपल्या नाही सॉरी डावीकडे गेला म्हणते ना, तर आपल्या उजवीकडे जाईल. तर आपल्या उजवीकडे गेला म्हणजे इकडे 4 किलोमीटर गेला. चला ठीक आहे, तर त्याच्या मूळ जागेपासून अंतर किती आहे, हे त्याची मूळ जागा, तो इथं आहे ना. तर इथपासून इथपर्यंत जर विचार केला तर हा किती आहे, 4, आणि हा 4. तर 4 आणि 4 किती झाले, 8 किलोमीटर. तर तो मूळ जागेपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. किती आहे, 8 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे, स्वातंत्र्य दिन जर बुधवारी आहे तर शिक्षक दिन कोणत्या वारी असेल. तर स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट असते ना, 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट हा कोणत्या दिवशी आहे, बुधवारी आहे. तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतो आपण, 5 सप्टेंबर. बरोबर आहे का, चुकलं तर सांगा बॉस मला. आता ऑगस्ट हा किती दिवसाचा असतं, 31 दिवसाचा असते ना, 31 दिवसाचा. इथून जर 15 मायनस केले तर उरतात किती, 16. आणि 16 म्हणून हप्ते मायनस केले तर 7 दुने 14, म्हणजे 2 दिवस एक्स्ट्राचे उरतात का, बरोबर आहे. आणि हे 5 दिवस, 5 आणि 2 7, म्हणजे एक हप्ता खतम झाला. एक हप्ता खतम झाला, काही दिवस म्हणजे एक्स्ट्राचे दिवस उरले आहेत का, नाही, म्हणजे 0 दिवस उरले आहेत. म्हणजे 0 दिवस उरले आहेत, म्हणजे इथे कोणता वार राहील, बुधवारच राहील. इथे कोणता वार राहील, बुधवार राहील. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. काय, ए 600 आहे, बी 540, किती आहे, 60 आहे ना. त्याच्यानंतर सी 520 आहे. चला ठीक आहे, इथून इकडे गेल्यावर मायनस किती झाले, 40. इकडून इकडे गेल्यावर मायनस किती झाले, 40. तर सेम गोष्ट सुरू होईल, इकडे जाऊ आपण तर मायनस 40 होईल. म्हणजे डी किती राहील, डी इथून 40 मायनस केलं तर 480 राहील, है ना, 480. ठीक आहे, आणि ई किती राहील, आता इथूनही पुन्हा मायनस 40 होईल. मायनस 40 केलं तर 440 राहील. आपल्याला काय विचारलं, एफ. तर एफ काय, पुन्हा इकडून 40 मायनस आहे ना, इथं 40 पाहिजे. ठीक आहे, 40 मायनस केलं तर इथं उरतील किती, 400. किती उरतील, 400. 400 कुठं आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये. ऑप्शन नंबर डी मध्ये काय, 400 आहेत. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलंय, बी आणि वाय. बी आणि वाय, बी किती नंबरवर असते, 2 असते. वाय किती नंबरवर आहे, 25. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर किती येत आहे, 27. किंवा हे अपोजिट संख्या आहेत, बरोबर. बीच्या अपोजिट आपण वाय लिहितो. एबीसीडी मध्ये जसं लिहितो बघा, ए पासून एम पर्यंत तुम्ही लिहिलं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. मग एन पासून इकडे उलटा, बरोबर. नाही समजलं तर मग तो गाणं आठवायचं कोणता, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, तो वाला. ठीक आहे, हा, कारण की गाणे पाठ करण्यात आपण नाही राहू, बरोबर. अशा गोष्टी लक्षात नाही राहत. चला, हे किती आहे बॉस, 4. हा किती वर असते, 23 वर असते ना, 23 वर. तर हे पुन्हा 27 झाले, म्हणजे अपोजिट पेअर सुरू आहे. इथं किती आहे, 6. एफ किती वर असते, 6 वर. आणि हा किती वर असते, 21 वर असते. चला, तर हा किती वर आहे, 19. याच्या ऑपोजिटला काय असेल, याला 27 बनवायचं आहे, तिथं किती ऍड करावं लागेल, 8.
तर 27 आणि 8 वर काय असते एच. ठीक आहे, काय असते एच, म्हणजे ऑप्शन नंबर सी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. सी ह्या प्रश्नाचं काय होईल उत्तर होईल. ठीक आहे. नंतर काय लिहिलंय, पोलीस जे तुम्हाला व्हायचं आहे, जो तुमचा एम आहे, स्वप्न नाही आहे, स्वप्न नाही, स्वप्न नहीं, ठीक है. स्वप्न जो है, ख्वाब जो है वो सोते हुए देखे जाते हैं, ठीक है. एम है वो, गोल है वो जागते हुए पूरे की जाते हैं. तो पोलीस बनना, अंगावर काय म्हणतात खाकी वर्दी घेणं, हे आपलं एम, आपलं ध्येय, आपला निशाणा, आपलं गोल असलं पाहिजे, स्वप्न नसलं पाहिजे माझ्या तरी मते. ठीक आहे. याला कसं लिहितो आपण, COLEPI. चला, म्हणजे इकडे हा आला सेम, इकडे फक्त वर्ड यांची बमलिंग केली आहे, म्हणजे त्यांची जागा इंटरचेंज केली आहे थोडीशी. ठीक आहे. हा इथं आला, ठीक आहे, हा इकडे गेलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही आपल्या जागेवर आहेत, हे दोन्ही आपल्या जागेवर आहेत. तर त्यांनी काय म्हटलं, मास्टर, मास्टर, मास्तर जे म्हणाल ते. ठीक आहे. याला कसं लिहिलं, तर हा तर शेवटून दुसरा जाईल, म्हणजे इथे येईल यम. ठीक आहे. हे दोन्ही आपल्या जागेवर राहतील, ए आणि एस. ठीक आहे. चला, ठीक आहे. त्याच्यानंतर हा शेवटून दुसरा पहिल्या नंबरवर येईल, ई इथे येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, हा शेवटून तिसरा इकडे एकदम शेवटी जाईल, म्हणजे टी इथे जाईल, आणि उरला कोणता, आर, आर इथे येईल. तर EAS RMT म्हणजे ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचा काय होईल बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. ह्या प्रश्नाचा बरोबर उत्तर होईल. चला, ठीक है. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखो रे भाई, देखो नहीं, सिर्फ देखो नहीं, उसको छुड़ाओ. ठीक है. 180, त्याच्यानंतर 320, मधामध्ये काय असेल ते फाइंड आउट करा. त्याच्यानंतर आहे 720. ठीक आहे. चला, काय सिरीज लागली आहे, काय चाललंय इथं, गुंतागुंत सांगा. ठीक आहे. बघा इथं कितीचा गॅप आहे, इथं गॅप बघितलं तर कितीचा आहे बॉस, 60चा आहे ना, 60. इथं बघितलं तर 100चा गॅप आहे. इथं बघितलं तर कितीचा गॅप आहे रे बाबा, ते 200 आणि ते 140 आहे ना, 140चा गॅप आहे. आता इथून तर समजत नाही, ते इथून खाली आणखीन बघितलं थोडंसं, काही समजत नाही ना, तर डिफरन्स काढा. नाही समजत आहे, काही पुरा ब्लँक झालाय, काही दिमाग नाही चालत, तर डिफरन्स काढा. आता याच्यात डिफरन्स काढला, त्याचे डिफरन्स काढायचे. तर इथून इथं हा +40 झाला, इथून हा किती झालाय, +40 झालाय. म्हणजे बघा आता इथून कॉमन भेटणं सुरू झालं आपल्याला. तर मग सेम गोष्टी सामोरं वळवायच्या, म्हणजे इथून इथं आपण +40 करू. इथून जर +40 केलं तर हा किती होईल, 180 है ना, 180. तर इथे 180 जर ऍड करत आहे तर हे झाले 400 आणि 100 500. तिथं काय येईल, 500 येईल. काय येईल, 500 500 500 आहे का, ऑप्शन नंबर ए मध्ये, ऑप्शन नंबर ए मध्ये 500 आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. हा तर तुम्ही असंच झोपेतून उठवलं तर या प्रश्नाला तुम्ही करू शकता. काय म्हटलंय, 49चा रूट 7 आहे, तर 121चा रूट किती राहील, 11. ठीक आहे. चला, विसंगत ओळखा म्हणते. विसंगत ओळखा याला 2-3 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. बघा रिझनिंग मध्ये काय असतात, एका गोष्टीसाठी 2 तर्क लागतात, 2 पेक्षा जास्ती लागतात कुठं कुठं. ठीक आहे. जसे आपण एक व्यवस्थित एका सूत्राने आपण एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो मॅथमॅटिक्स मध्ये, पण इथं कसं असते, एक तर्क लागते, त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा तर्क पण लागू शकते. आता बघा इथं जर बघितलं तर ह्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जाते. इथेही 3चा भाग चालला, इथेही 3चा भाग चालला. इथे जर बघितलं तर इथेही 11चा भाग जाते, इथे 11चा भाग चालला. इथे जर बघितलं आपण, इथेही 4चा भाग चालला, इथेही 4चा भाग चालला, है ना. पण इथं एकाच संख्येने दोन्ही संख्येला भाग जात आहे का, नाही, तर हे वेगळी होईल. का होईल, हे वेगळी होईल. किंवा असा एक तर्क लागते. बघा मी विचार केला तर 5 आणि 1 6, सॉरी 2 आणि 6, 2 आणि 4 6 झाले, आणि हे किती होतात 3. ते इथे याच्या डबल होत आहे, हे किती झालेत 8, हे किती होत आहेत 4. तर बघा इथे याच्या डबल होत आहेत, हे किती झालेत 12, हे किती होतात, त्यांची बेरीज किती आहे 6, हे इथं किती झालेत डबल झालेत, हे किती झालेत 5, इथं किती होत आहेत हे 8, ते हे डबल झालेत का नाही. तर हा एक तर्क लागू शकते. ठीक आहे. तर ह्या तर्काने, दोन्ही तर्कांनी हाच वेगळा होत आहे. तो ऑप्शन नंबर सी काय होईल, वेगळा होईल. ठीक है. चलो उसके बाद देखेंगे कि ठाणे, TH
NE ठाणे. ठीक आहे, ठाणेला कसा लिहितो VJCPG असं लिहितो. ठीक आहे, तर काय झालं इथं बघा, हा 20 नंबरवर येते टी आणि हा किती नंबरवर आहे 22 नंबर. ठीक आहे, H 8 नंबरवर येत आहे भावास आणि हा 10 नंबरवर येत आहे. हा 1 नंबरवर येते तर हा 3 नंबरवर येत आहे. हा 14 नंबरवर येत आहे तर हा किती नंबरवर आहे 16 नंबरवर आहे. आणि हा 5 नंबरवर आहे तर हा किती नंबरवर आहे 7 नंबरवर आहे. तर इथून इथपर्यंत जर चाललो तर +2 होत आहे प्रत्येकामध्ये. +2 कशात आहे प्रत्येकामध्ये होत आहे. तर आपल्याला पुणे नाही पुणे. ठीक आहे, पुण्यात जर गेलो आपण तर ते आपण पुणे म्हटलं तर ते म्हणतात पुणे म्हणायचं, पुणे नाही. तर ठीक आहे बाबा, हा कितीवर आहे 16 वर आहे. हा कितीवर आहे 21 वर आहे. N कितीवर असते 14 वर असते. E कितीवर असते 5 वर असते. तिथं +2 सगळ्यांमध्ये ऍड केलं तर हा किती होईल 18. त्याच्यानंतर 23, त्याच्यानंतर 16 आणि त्याच्यानंतर 7. ठीक आहे, 18 वर काय असते R, 23 वर काय असते W, 16 वर काय असते P आणि 7 वर काय असते G. ठीक आहे, तर RWPG म्हणजे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय असेल बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला, हा किती नंबरवर आहे 4. हा किती नंबरवर आहे 12. पी किती नंबरवर असते 16. म्हणजे ह्या दोघांची बेरीज इथं होत आहे. सेम इथं बघितलं आपण तर हा किती नंबरवर आहे 7. हा 14 आणि 7 किती झाले 21. तर बघा यू 21 नंबरवर आहे. सेम इकडे किती होईल आता, हा 6 नंबर आणि हा 18 नंबर. ह्या दोघांची बेरीज केली तर किती होते 24 आणि 24 वर काय असते एक्स असते. काय असते एक्स. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, चल. तर ABCD लिहिण्यापेक्षा ना बघा, प्रत्येक मुलगा काय करते, भरपूर मुलं असे करतात की ज्यावेळेस चालले पेपरामध्ये आणि पेपर हातात आला पहिले मागच्या पेज बघतात कोरा भेटला आहे का नाही. रफसाठी नाही भेटला असेल तर जिथं पेपरात वर जागा खाली भेटली तिथं स्टार्ट होऊन जातात. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ लिहितात आणि मग वर नंबरिंग होते 1 2 3 4. अरे किती वेळ जाते राव याच्यात, किती टाइमपास होते. त्याच्यापेक्षा जसं फाडे पाठ करतात तसे गोष्टी पाठ करा ना. बरोबर, फाडे लिहिता का 2 1 2 2 2 4 2 3 6 लिहिता असे. 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 लिहिता असे कधीच नाही लिहिलं असं. ठीक आहे, कारण की ते पाठ ते ह्या गोष्टी पाठ करा ना. ठीक आहे, हे गोष्टी वेळ वाचत बस तुमच्या. ठीक आहे, इथं काय झालंय, इथं काय झालंय सांगा. इथं 1 रेषा आहेत, इथं 2 झालेत, इथं 3 झालेत. त्याच्यानंतर काय होईल 1 रेषा आणखीन वाढेल 4 रेषा होतील म्हणजे चौकोन बनेल. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट काय म्हणत आहे की एक घड्याळ आहे ज्याच्यात 6:30 वाजले आहेत. चला, एक घड्याळ आहे. ठीक आहे, आणि याच्यात 6:30 वाजले आहेत म्हणजे हा 3 4 5 आणि 6 बरोबर आहे. 3 4 5 आणि 6. तर 6:30 म्हणजे मिनिट काटा तर इकडे असन आणि तास काटा 4:30 वाजले म्हणजे इथं कुठंतरी असन असं. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट लक्षात आली. आता तो काय म्हणतोय की आता जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत, आता ही जो काटा आहे हा कोणती दिशा दाखवत आहे म्हणते तो पूर्व दिशा. ठीक आहे, तर तास काटा कोणती दिशा दाखवत. आता बघा जर इथं सिंपल मध्ये डायग्राम काढली. ठीक आहे, तर हा पूर्व असते, हा पश्चिम असते, हा उत्तर, हा दक्षिण. बरोबर आहे, असंच असते. हा आग्नेय, हा ईशान्य, हा नैऋत्य आणि नंतर ही वायव्य दिशा. असंच असते. काही चुकलं का नाही ना. चला ठीक आहे, आता काय झालंय ही जे पूर्व दिशा आहे हे उचलून डायरेक्ट आपण दक्षिण दिशेच्या ठिकाणी ठेवली. तर इथं पूर्व दिशा आली तर याच्या साईडला कोणती असते, याच्या ज्या साईडला कोणती दिशा आहे ईशान्य. त्याच्या साईडला कोणती दिशा असेल ईशान्य. आणि हा जो दिशा दाखवत आहे हे आग्नेयच्या ठिकाणी दिसत आहे ना, आणि आग्नेयच्या ठिकाणी आता कोणती दिशा आली आहे ईशान्य. तर तास काटा हा कोणती दिशा दाखवेल तर ईशान्य दिशा दाखवेल. कोणती दिशा दाखवेल ईशान्य. ठीक आहे, चला आता मला सांगा, आपल्याला विचारला
की खालीलपैकी चुकीची तारीख कोणती. ठीक आहे, चुकीची तारीख कोणती बघा. लीप वर्ष आहे, लीप वर्ष आहे तर फेब्रुवारी 29चा येणारच आहे. येईल. जुलै 31चा असते, याच्यात काही वाद आहे का नाही. ठीक आहे, फेब्रुवारी 2020 आहे, लीप वर्ष आहे तर फेब्रुवारी 29चा येईलच. हा नोव्हेंबर केव्हापासून 31चा यायला लागला, कधीपासून यायला लागला. हा आता 30चा असते ना, कितीचा असते 30चा असते. इथे 31 नोव्हेंबर दिलाय तर वेगळं काय होईल, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी वेगळं होईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. हा म्हणते सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत तास काटा मिनिट काटा तास काट्याला किती वेळेस ओलांडून जाईल. चला थोडंसं समजून घ्या. हे जसं एक घडी आहे. ठीक आहे, ही घडी आहे, टिक 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 चालू आहे. आता तो काय म्हणते, तास काटा मिनिट काट्याला ओलांडत आहे किंवा मिनिट काटा तास काट्याला ओलांडत आहे. म्हणजे जर हा मिनिट काटा आहे आणि हा तास काटा हे एकमेकांना ओलांडत आहेत. जर एकमेकांना ओलांडत आहेत म्हणजे एक वेळेस ते एकावर एक येतील, त्याच्यानंतर सामोर जाईल, तेव्हाच तर ते ओलांडतील ना. आणि ज्यावेळेस ते एकावर एक येतात ते इथं कितीचा कोण बनेल, 0 डिग्रीचा. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की किती वेळेस 0 डिग्रीचा कोण बनल हा विचारायचा आहे. ठीक आहे, तर कुठपासून कुठपर्यंत म्हटलं त्याने, 5:30 पासून. तर मी इथं लिहितो 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर किती आहे 7, उसके बाद आएगा भाई 8, उसके बाद क्या आएगा 8 आएगा. ठीक आहे, चल आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस 5 वाजतील त्याच्यानंतर तास काटा 5च्या थोडसा ज्यावेळेस समोर चालली घडी, 5 वाजून 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं थोडीशी, तर मिनिट काटा समोर जाईल आणि तास काटा थोडासा समोर जाईल. तास काटा थोडासा समोर असेल, थोडासा नक्कुसा. ठीक आहे, इतुसा. ठीक आहे, आणि हा मिनिट काटा फिरत 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 आला तर याच्या थोडासा समोर असेल ना, ह्या दोघांच्या मधातच असेल ना कुठेतरी हा जो तास काटा आहे. तेव्हा याला हा क्रॉस कर, बरोबर आहे. तेव्हा याला हा क्रॉस कर. आता 5:30 कधी वाजतात, ज्यावेळेस मिनिट काटा 6 वर असते, बरोबर आहे, त्यावेळेस 6:30 वाजतात. पण क्रॉस कुठं होत आहे, 5:30च्या अगोदरच होत आहे ना. इथं असल्यावर इथं कुठं तरी होईल, बरोबर. म्हणजे 5:30च्या अगोदरच एक वेळेस 0 डिग्रीचा अँगल बनत आहे, 0 डिग्रीचा अँगल बनत आहे, बरोबर. कधी 5:30च्या अगोदरच, बरोबर आहे. म्हणजे याचा अगोदरच बनला, कशाचा 5:30च्या. ठीक आहे, म्हणजे इथला काउंट होईल का. आता एक वेळेस ज्यावेळेस 0चा अँगल बनला तो इथला काउंट होणार नाही, कारण की तो 5:30च्या अगोदर बनलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर यांच्या दोघांच्या दरम्यान किती होईल, एकदा बनेल. यांच्या दोघांच्या दरम्यान कितीच्या म्हणजे 0चा अँगल कितीदा बनेल, एकदा बनेल. म्हणजे किती होईल, 1 आणि 2, म्हणजे 1 किती 2 वेळेस. ठीक आहे, किती वेळेस 2 वेळेस 0 डिग्रीचा अँगल बनेल किंवा एकमेकांना ओलांडतील ते 2दा. ठीक आहे, गोष्ट समजली. चल इथून हेही समजून घ्या. आता ह्या गोष्टी आल्यास तर बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. जसं पटपट डायग्राम काढतो मी. हे झाले तुमचे 12, हे झालेत 1 2, त्याच्यानंतर 3 4 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 7 8, त्याच्यानंतर 9 आणि हे 10 आणि 11. ठीक आहे, हां. प्रत्येक 1 तासामध्ये एकदा 0 डिग्रीचा अँगल बनते, प्रत्येक 1 तासामध्ये. ठीक आहे, प्रत्येक 1 तासाला. पण परंतु फक्त 12 वाजता म्हणजे 12 ते 1 दरम्यान फक्त एकदाच 0 डिग्रीचा अँगल बनते. एक्झॅक्ट 12 वाजता 0 डिग्रीचा अँगल बनते बस. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी एकदा बनते. म्हणजे 12 तासात किती वेळेस बनेल तो, 11 वेळेस. प्रत्येक 1 तासाला 1 वेळेस. आणि 24 तासात किती वेळेस बनेल तो, 22 वेळेस. ठीक आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, चल तर इथं किती वेळेस बनेल, 2 वेळेस. ठीक आहे, चला पुढे वाढलो मी. पुढचा प्रश्न घेतलं. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे की ए हा ए पेक्षा जलद धावतो. ए
हा ई पेक्षा जलद धावत आहे, स्पीडने धावत आहे, परंतु डी एवढा नाही. म्हणजे डी ह्या ए पेक्षा पण फास्ट आहे. डी हा सी पेक्षा जलद धावतो, डी हा सी पेक्षा जलद धावतो, परंतु बी एवढा नाही. म्हणजे डी पेक्षा बी पण फास्ट आहे. सी स्लो आहे, पण कोणापेक्षा? ह्या दोघांपेक्षा आहे का यांच्या मदत आहे हे सांगितलं नाही, पण डी पेक्षा तर स्लो आहे कोण? सी. आपल्याला काय म्हटलं आहे तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोणती, म्हणजे सर्वात फास्ट कोण धावत आहे? सर्वात फास्ट कोण धावत आहे? बी धावत आहे. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्या म्हणत आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन म्हणते की बी सी डी. काय? बी सी डी. चला तर इथं बघितलं तर हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे, हा 4 नंबर आहे. चला ते ई एफ जी म्हणजे हा 5 नंबर आहे, हा 6 नंबर आहे, हा 7 नंबर आहे. तर इथं जी आला 7, हा 9 आहे है ना. तर आता कसं होईल? इकडे बघितलं याचा 1 मायनस आहे, इकडे बघितलं 1 प्लस आहे ना. सेम इकडे बघितलं 1 मायनस आहे, इकडे 1 प्लस आहे. ठीक आहे. इथं बघितलं तर इकडे किती आहे? मायनस मध्ये 2. तर ही सिरीज सुरू ठेवली तर इकडे किती येईल? प्लस मध्ये 2. जेवढा इकडे मायनस तेवढा तिकडे प्लस, तर हा किती येईल? 11. आणि 11 वर काय असते? K11. ठीक आहे. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचा बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. चल आता मला सांगा, हा जो प्रश्न आहे याच्यात काय विचारला आहे की 50 मीटर लांबीची दुरी समान 10 भागामध्ये कापायची आहे, तर किती काप द्यावे लागतील? किती काप द्यावे लागतील? ठीक आहे. तर सारख्या 10 भागामध्ये आपल्याला कापायची आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक भाग हा 5 मीटरचा असेल. प्रत्येक भाग हा 5 मीटरचा असेल. ठीक आहे. 5 मीटरचा असेल. आता मला सांगा, जर इथून मी शेवटचा 10 मीटर सोडून दिला, मधून शेवटचा 10 मीटरचा भाग सोडून दिला, तर उरेल किती? 40. ठीक आहे. 40. आता म्हणजे बघा 50 भागीला जर मी 10 करत आहे तर प्रत्येक 5 मीटरचा येत आहे. भाग किती? 5 मीटरचा. तर इथं तर 5 काप द्या, किती आहे? 8चा भाग तुटला. म्हणजे इथपर्यंत तर 8 कापा दिला आपण. किती दिला? 8 कापा. आता शेवटी 10 मीटरचा आहे. हा किती आहे? 10 मीटरचा तुकडा उरला आहे. आता मी इथं एकच काप देईन तेव्हाच तर इथं एक 5 मीटर, इकडे 5 मीटर आहे. बरोबर. म्हणजे एक घाव में 2 टुकड़े हो जाएंगे. तिथं 2 तुकडे करायची गरज पडेल का? नाही. एकच काप दिला तर 2 समान तुकडे होऊन जातील प्लस 1. म्हणजे किती होईल? 8 आणि 1 9 आपल्याला काप द्यावे लागतील. ठीक आहे. असंही नाही समजलं तर डायरेक्ट इथून 10 मधून 1 वजा करा, कारण की 10 भाग करायचे आहे तर 1 कमी करावं लागेल. म्हणजेच 9 आपल्याला काप द्यावे लागतील. ठीक आहे. असं केलं तरी चालते, असं केलं तरी समजून तरी चालते. ठीक आहे. आता काय म्हटलं इथं, एक व्यक्ती खूप आजारी होता, बिचारा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याला 10 गोळ्या दिल्या, कारण की खूप तब्येत खराब होती भाऊची. आणि डॉक्टरनी म्हटलं की हे 10 गोळ्या आहेत, तू प्रत्येक अर्ध्या तासाला खा. किती तासाला खा? प्रत्येक अर्ध्या तासाला खा. आणि त्याला खायला सुरुवात केली तर पूर्ण गोळ्या संपायला किती वेळ लागेल आपल्याला हे विचार. आता जिथून पहिली गोळी खाल्ली असेल तिथूनच तर टाइम स्टार्ट झाला असेल ना. का असं तर नाही की आता पासून मी टाइम सुरू झाला असा विचार करत ना, आताच्या अर्ध्या तासानंतर एक पहिली गोळी खाता असं होईल का? नाही. मी आता पहिली गोळी खातो भाऊ आणि आतापासून टाइम सुरू आहे. म्हणजे पहिली गोळी खाल्ली, 10 पैकी तो एक गोळी खात आहे, खाल्ली तर उरलीत किती? आता 9 गोळ्या. तर टाइम जो लागा ह्या 9 गोळ्यांसाठीच लागा. ठीक आहे. म्हणजे इथून एक गोळी तर खाल्ली, याच्या अर्ध्या तासानंतर तो दुसरी गोळी खाय, त्याच्या अर्ध्या तासानंतर तो तिसरी गोळी खाय. टाइम चालला. ठीक आहे. म्हणजे इथं लागला अर्धा तास, त्याच्यानंतर लागला अर्धा तास, तर इकडे टाइम सुरू आहे. पण ही एक गोळीसाठी लागलेला टाइम आपल्याला कमी करावा लागेल किंवा वगळून द्यावं लागेल आपल्याला. सीधा साधा गोष्ट. ठीक आहे. तर 9 गुणीला एकासाठी किती लागत आहे? अर्धा तास. तर 9 गुणीला 1/2 अर्धा तास. 1/2 म्हणजे किती होईल? 9/2. आणि 9/2 म्हणजे किती होईल? 4.1/2 तास. 4.1/2 तास. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. चलो बस. हा चला किती आहे म्हणते आकृत्या मोजा, सांगा तुम्ही किती आहेत बघा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत आणि 5 आहेत. तर काय करतो आपण? आयताची संख्या मोजायची आहे, सगळ्यांची बेरीज करून टाका. सगळ्यांची बेरीज करा. सगळ्यांची बेरीज करा. किती येईल बाबा?
हे झाले 5 आणि 5 10 आणि 5 15. ऑप्शन नंबर सी. किती? ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे की एक फासा मी फिरवला. एक फासा फिरवला की एक फासा 3 वेळेस फिरवला म्हणते. अच्छा, एक फासा 3 वेळेस मी फिरवला. काट्यावर दर्शवलेली किती परिणामामध्ये बेरीज 17 असेल. ठीक आहे, काट्यांवर म्हणजे वरच्या याच्यावर सरफेसवर. तर मला सांगा मॅक्झिमम किती संख्या येऊ शकतात वर? 6. ठीक आहे, मी तीनही वेळेस जर 6 विचार केलं, ठीक आहे, तीनही वेळेस मी 6 जर विचार केला तर मॅक्झिमम बेरीज किती येऊ शकते? मॅक्झिमम बेरीज किती येऊ शकते? 18 येऊ शकते का? 18 येईल. 18. आता मी काय म्हटलं, मी पहिल्या वेळेस एका पाशावर 6 आलं, दुसऱ्या पाशावर 6 आलं, तिसऱ्या पाशावर किती आहे? 5. तेव्हाच तर 17 बेरीज येईल तेव्हाच 17. हे कंडिशन होऊ शकते. किंवा पहिल्या वेळेस 5 आलं, दुसऱ्या वेळेस 6 येत आहे, तिसऱ्या वेळेस 6 येत आहे, इथे 17 बेरीज येईल. ही दुसरी कंडिशन बनते. किंवा पहिल्या पाशावर पहिला फेकलं तेव्हा 6 आलं, नंतर फेकलं 5 आलं, नंतर फेकलं 6 आलं, तेव्हा पण बेरीज किती येऊ शकते? 17 येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कंडिशन बनत आहेत का सांगा? याच्यानंतर काही कंडिशन बनत आहेत का 17 बेरीज येण्याची? नाही. तशा किती कंडिशन बनल्या? 3. अशा किती कंडिशन बनत आहेत? तिथं 3 कंडिशन बनत आहेत. ठीक आहे. चल चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे की 6 @ 1 बरोबर 70. चला ठीक आहे बॉस. त्याच्यानंतर 2 @ 3 बरोबर 50. हे बी ठीक आहे भाई. त्याच्यानंतर 4 @ 5 बरोबर 90. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय 1 @ 4 ची किंमत किती. तर काय झालंय इथं यांची बेरीज केली 7. 7 गुणिला जर 10 केलं 70 येत आहेत. चला ठीक आहे. यांची बेरीज किती? 5. 5 गुणिला 10 केलं 50 येत आहेत. ठीक आहे. यांची बेरीज केली 9. 9 गुणिला 10 केलं 90 येत आहेत. ठीक आहे. तिथे बेरीज करू किती आलं? 5. 5 गुणिला 10 म्हणजे किती येईल? 50. ठीक आहे. त्यांची बेरीज किती येईल? 50. म्हणजे आन्सर किती येईल? ऑप्शन नंबर ए 50. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा कुसळगावचा पेपर होता. यामध्ये काही लॉजिकवाले प्रश्न होते ते आपण समजून घेतले. काही होते आणखीन प्रश्न जे व्यवस्थित प्रकारे आपण त्यांच्या ट्रिक पण समजून घेतली आहे, त्याचा ऍक्च्युली तो येते कसा ते समजून घेतलं. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या आहेत. ठीक आहे. तर आता वाट आहे कोणती? येणारा जो 26 तारीख आहे त्या दिवशीच्या पेपराची, म्हणजे सिटीच्या पेपराची, नागपूर सिटीच्या. मस्तपैकी द्या, बिंदासपैकी. काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. काही प्रॉब्लेम आली तर मला बिंदास विचारा. ठीक आहे. तर आपण आता पुढचा डायरेक्ट पेपर घेऊन येऊ. मधात जर काही मला वाटलं थोडेसे पेपर घ्यायचे एखादा तर आपण त्याची प्रॅक्टिस करू. नाहीतर आपण सिटीचा पेपर जसा आला त्याचा ॲनालिसिस घेऊन येणारच आहोत. तर भेटू आपण त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.